भाऊंनी परमनंट घेतला तो सगळ्यांनी परमनंटच्याच विषयावर बोलायला पाहिजे। काय होऊन राहिलं, कोणी स्वच्छालय, कोणी मग त्या ठेकेदाराचे, याच्यात हा विषय काही निकाली लागणार नाही। सभापती महोदय, अजून माझी एक जाधव साहेबांनी सभागृहाला चुकीची माहिती दिली आहे की परमनंट कर्मचाऱ्यांच्याकडे फक्त चौक साफसफाई असं नहीं है। परमानेंट कर्मचारी की ड्यूटी सभापति महोदय सुबह 6 से 2 बजे तक की रहती। जो बिटप्यून और एसआय बोलेगा वो उन्होंने गली बोला तो गली भी करना पड़ता, म्हणून अशी चुकीची माहिती देऊ नका। तुम्ही काय म्हटलं की फक्त चौक, बिटप्यून आणि एसआयनी जी जी जबाबदारी दिली ते करण्याची, ते करणं त्यांना बंधनकारक आहे। दुसरं सभापती महोदय, एक वाजून सांगतो, तुम्ही इथं किती चर्चा करा, तुमच्या सभागृहामध्ये चर्चा करा, याच्यावर कुठेही तोडगा निघणार नाही जोपर्यंत या अधिकाऱ्यांची मान्यता झाली की आपल्याला त्याच्याकडून काम घ्यायचं आहे, त्याच्याशिवाय कोणतेही याच्यावर मार्ग निघणार नाही। आणि मी बसतो, फक्त माझी एकच विनंती आहे की याच्यानंतर जो एखादा प्रस्ताव ज्यांनी टाकला त्याच प्रस्तावावर चर्चा करा। आपल्या इथं काय होऊन राहिलं, विषय परमनंट कर्मचारीचा, कधी स्वच्छालय, मग माझा प्रभाग, याचा प्रभाग, प्रत्येक जण आपल्या आपल्या प्रभागाचा केलं तर हा विषय 3-4 दिवस याच विषयावर आमसभा झाली। म्हणून थोडंसं त्या बाबतीत तुम्ही एक वेळा चर्चा करून या विषयावर थोडंसं व्यवस्थित झालं पाहिजे अशी माझी विनंती आहे। जाधव साहेब, वसुनगर चौकामध्ये साफसफाई होत नाही, त्यामुळे इतके अपघात होतात। हर्ष मॅडम, तुमचं 68 घेऊन घ्या। सभापती महोदय, एकच विषय, माझा विषय जो होता त्याच्यावरती फायनल रोलिंग आपल्याला द्यायचा मी सांगू इच्छितो। मार्डीकर साहेब, अमरावती